असा मसाला आपल्याला बनवायचा आहे. तर चला साहित्य कृती बघूया. आपण काय काय साहित्य घ्यायचे ते बघून घेऊया. चला बघू. समर्थ कृपा अन्नपूर्णा चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण मसाला करतो बघा. आपलं साहित्य हे बघा, 1 पाव राजणे, तर त्याच्यातले आपल्याला थोडेसेच घ्यायचे. 3 किलो मसाला आहे ना, तर आपल्याला 100 ग्रॅम राजणे घ्यायचे. हा जिरा आहे. हा जिरा पण आपल्याला अर्धा घ्यायचे आणि अर्धा आपल्याला पावडर बनवायचे ना, त्याच्यात घ्यायचे. हे बघा, हे तमालपत्र आहे. याच्यात थोडे थोडे मसाले आहेत. हे बघा, थोडेसे मी वाळत घातले होते मग मिक्स झालेले आहेत. ते आपण गरम करून घेऊया. हे बघा, सुंठ आहे. हे बघा, आणि हा गरम मसाला आहे आपला. हे बघा, सगळं 100 ग्रॅम आहे. दालचिनी, लवंग, 5 आपलं जायफळ आहेत. काळी विलायची आहे. ही विलायची काळी आहे. तर याच्यातलं आपण हे सगळं भाजून घेऊ. सगळे मसाले आहेत. तमालपत्र, परत जेवढे आपण मसाले वापरतो ना, सगळे याच्यामध्ये आहेत. 50 ग्रॅम, काही 100 ग्रॅम आहेत, काही 50 ग्रॅम आहेत. आणि दालचिनी जास्त आहे. हे धणे आहे ते हे 1 पाव आहे. आणि ही मेथी आहे. आणि हे आपल्याला हिंग टाकायचे, ते दालटान टाकायचे. हे बघा, आपल्याला ही काळी विलायची आहे ती पण घ्यायची आहे. याच्यात हिरवी विलायची पण आहे, ही बघा. तर हे आपण गरम करून मसाले घेऊया. बघा, आपण नुसती गरम करून घेतलेले आहे. आता हे उतरून तमालपत्र आहे ना, हे पण थोडंसं गरम करून घेऊया. आपल्याला जास्त नाही, उगीच थोडंसं आपलं हे असं गरम करून घ्यायचं, कारण तापलेलं आहे ते उन्हामध्ये. हे बघा, हे आपण असं गरम करून घेऊया. ही बघा, आपल्याला हळद एवढीच घ्यायची आहे. ही 4 हळद घ्यायची आहे 3 किलोला. ही बघा, त्याच्यात टाकून देऊ. ही हळद काढून ठेवू. 3, 4, 5 हळद घेऊया आपण हे. आणि हे धणे भाजून घेऊया. हे बघा, हे धणे आपण भाजून घेऊया. सगळे मसाले. हे धणे आपल्याला अर्धे म्हणजे 1 पाव आहे तर 200 ग्राम घ्यायचे. 3 किलो मिरचीला 200 नाही, 150 ग्राम घ्यायचे आपल्याला. ते जास्त आहेत. आपल्याला दुसरा गरम मसाला पण करायचे, त्यासाठी अर्धं काढून ठेवायचं. हे बघा, आपले धणे गरम झालेले आहेत. आपण काढून घेऊया यांना. हे बघा, आपण 1 पावमधले धणे राजणे काढून ठेवले. आपण 200 ग्रामच राजणे घेतलेले आहे. तर त्याच्यातले आपण तडे घेऊया. टाकताना मी दाखवणार आहे तुम्हाला 3 किलो मिरचीला किती टाकले ते. तर हे आपण भाजून घेऊया. सगळे राजणे भाजून घेऊया आणि किती टाकेल ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आपण गरम करून घ्यायचे सगळे हे बघा, राजणे आपले भाजलेले आहेत. आपण हे काढून घेऊया. हे आपण जिरा दोन्ही याच्यात टाकायचे आपल्याला. हा जिरा घेतलेला आहे मी, जवळजवळ 125 ग्रॅम जिरा आहे. हे बघा, आपली मेथी आपण घेतलेली आहे 50 ग्रॅम. ही आपण गरम करून घेऊया. ही बघा, नुसती गरम करायची आपल्याला, एकदम भाजायची नाही आहे. ही बघा, गरम करून घेऊया आणि काढून. ही बघा, खसखस 2 तोळा आहे ना, नुसती गरम करून घ्यायची. ही बघा, ही गरम करून नुसती थोडीशी गरम करायची ना, काढून घ्यायची. काढून धणे पावडर करायची वेगळी. याच्यात मसाल्यात टाकून आपण धणे पावडर वेगळी करणार आहोत, गरम मसाले टाकून. त्यासाठी हे धणे ते भाजून घेऊया. हे बघा, ही बघा, एवढी वेलची मी टाकलेली आहे. ही नुसती गरम करून घ्यायची आपल्याला. पहिली पण वेलची मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये, हिरवी आणि ही. पण आपल्याला 2 मसाले, एक धणे पावडर आणि एक मसाल्यात टाकायचे, म्हणून ही मी घेतलेली आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, दालचिनी आणि ही काळी हिरवी मिरची नाही, ही मिरची आणि ही विलायची, काळी विलायची. आणि हे बघा, आपण वेलची घेतलेली आहे, पहिली पण घेतलेली आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, काळी वेलची आणि दालचिनी जास्त टाकायचं, त्याला वास असतो. तर ही आपण काढून घेऊया. आणि आपल्याला धनी पावडर आणि मसाले दोघांमध्ये टाकायचे. आणि पहिली पण मी घेतलेली आहे. ही मोहरी पावडर आहे ना, मोहरी आहे ना, ही आपण गरम करून घेऊ. ही फक्त मसाल्यात टाकायची. ही नुसती गरम करून अशी मसाल्यात टाकून द्यायची. खरी मोठी वापरायची असते, पण मी आहे ती वापरते. मोठी चांगली तेल जास्त सोडते. हे बघा, याच्यात आपण गरम मसाले टाकू. हे बघा, हे आपल्याला धने पावडर करायचे ना, त्याच्यात हे गरम मसाले टाकूया. हे दालचिनी टाकूया थोडं. हे सुंठ टाकूया. दालचिनी टाकलं नाही, विलायची टाकूया. हे बघा, 4-5 विलायचे टाकलेले आहेत मी. हे बघा, आणि हा मसाला सगळा याच्यात टाकायचा आपल्याला.
ही जायफळ एक याच्यात टाकून हे मेथ्या सगळा मसाला याच्यात टाकू. ते जायफळ आपण फोडून घेऊ. आणि हे बघा 3 किलो मिरच्यांचा हा मसाला आहे. याच्यात विलायची टाकलेली आहे मी. हे बघा हा तमालपत्र आहे ना, तर याच्यात थोडा तमालपत्र हा टाकूया. काही ह्या मसाल्यात काही याच्यात टाकूया. हे बघा 2 भाग केले मी. आणि जायफळ याच्यात एक आणि याच्यात 3 जायफळं मी घेतलेली आहेत. मोठा जायफळ याच्यात टाकूया. ही 3 जायफळं याच्यात घेतलेली. असं आपण डिवाईड केले. 3 किलो मिरची पण तुम्हाला हे बघा एवढं मिरे आपण ह्या गरम मसाला करायचे आहे ना त्याच्यात टाकू. याच्यात थोडा टाकू कारण पहिला घेतलेले आहे मी. आणि थोडी लवंग टाकूया. हे बघा इतकी लवंग टाकूया. आणि याच्यात काही लवंग थोडीशी टाकूया. हे बघा ही याच्यात लवंग थोडी टाकूया. बस 100 ग्रॅम आपलं हे ना धणे, तर ते अर्धेच घेऊया आपण. हे बघा 1 2 आणि 3 मापं 3 किलोला घेतलेली आहेत मी. 3 किलोच आपल्याला म्हणजे मसाला आहे आपला, तर 3 मापं घेतलेली आहेत मी. नाही हे आपण याच्यात टाकूया. हे बघा याच्यात टाकूया. जिरा पण आपण अर्धा जिरा याच्यात टाकूया. हा बघा मसाल्यात अर्धा जिरा आपली धणी पावडर करायची आहे ना त्याच्यात टाकूया. हे बघा याच्यात टाकलं मी. हे राजीने आहेत ना 1 पाव आहे, तर आपण एवढंच फक्त टाकूया. जास्त राजीने आपल्याला टाकायचे नाही. हे एवढे राजीने फक्त आपण टाकूया. बस ना त्याच्यात पण तेवढेच टाकूया. गरम मसाल्यात 1 पावमधले आपण 50 ग्रामला थोडं जास्त आपण टाकलेलं आहे. हे बघा याच्यात टाकले मी. याच्यात टाकले आणि हे आपण घर म्हणून ठेवून देऊ. ही बघा ही खसखस आहे ना अर्धे टाकूया याच्यात ना. याच्यात काय टाकूया. हे बघा याच्यात टाकू. हे बघा आपल्या 5 प्रकारच्या ह्या मिरच्या आहेत. शंकेश्वरी पाव किलो आहे. लवंगी 1 किलो आहे. बेडकी अर्धा किलो आहे. पांडी अर्धा किलो आहे. काश्मीरी मिरची पाव किलो आहे. अशा आपल्या 3 किलो मिरच्या आहेत 5 प्रकारच्या. आणि एक तिखट असते मिरची ती घेतलेली आहे आपण. एकूण 5 प्रकारच्या मिरच्या आहेत. तर ह्या आपण आता दळून आणूया. याच्यात गरम मसाले तर तुम्हाला दाखवलेले आहेत, ते पण आपण मिक्स करूया. हे बघा हे सगळे गरम मसाले जेवढे 16-17 प्रकारचे मसाले असतात तेवढे आपण घेतलेले आहेत. हे सगळे आपण मिक्स केलेले आहेत. हे बघा आणि ही आपण आता मसाल्याच्या चक्कीवरून दळून आणूया. हे बघा आपण हे हिंग 2 हिंग टाकूया याच्यामध्ये. 1 हिंग हे पावडर करायचे त्याच्यात. 2-3 हिंग टाकू याच्यामध्ये. मसाल्यामध्ये 3 हिंग टाकलेले आहेत. हा बघा आपला मसाला हा इतका मसाला झालेला आहे. तर आपण हा मसाला आपण आता डब्यात भरून ठेवू. हा बघा वर्षाचा आपला मसाला. चला बरं